विड्याच्या पानाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सुखदुःखाच्या कुठल्याही प्रसंगी पान खाल्लं जातं. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये शुभकार्यासाठी देखील पानाचा वापर विविध महत्त्वाच्या प्रसंगी केला जातो. याच पानमळ्याची शेती जालना जिल्ह्यातील 2-3 गावामध्येच केली जाते. जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक हे गाव देखील त्यापैकीच एक. या गावात तब्बल 500 पानमळे होते. त्यापैकी आता केवळ 200 ते 250 पानमळे शिल्लक राहिले आहेत. नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आपण सध्या आहोत जालना शहरापासून तब्बल 70 किलोमीटर लांब असलेल्या जाफराबाद तालुक्यातील भारज या गावामध्ये. या गावचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे नागवेलीचं पान आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर या गावामध्ये या नागवेलीच्या पानांच्या मळ्यांची शेती केली जाते. जवळपास 200 ते 250 मळे या गावामध्ये उपलब्ध आहेत. आपल्यासोबत नागवेलीचा मळा करणारे काही शेतकरी आहेत. मागील काही वर्षांपासून या मळ्यांपुढे काही जगवताना काही संकट येतात, अडचणी येत आहेत, काही समस्या उभा राहत आहेत. काय आव्हानं आहेत हे मळे सुरक्षित ठेवण्यापुढे हे आपण इथल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. माझं नाव भागवत प्रकाश बेराड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आमच्या इथे पानमळाची खूप लागवड असते. माझ्याकडं स्वतःकडं 1 एकराचा पानमळा आहे. आमच्या गावात भरपूर पानमळे असायचे, परंतु अलीकडच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने विहीर खोदण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण हे कमी होत चालले आहे. त्या अभावी, पाण्याच्या अभावी आम्हाला शेततळ्याशिवाय पर्याय नाही. तर आता विषय असा आहे की पानमळा करत असताना आम्हाला 2-3 प्रकारच्या नैसर्गिक अडचणी येतात. त्यामध्ये प्रथम अडचण ही पाण्याची असते. उन्हाळ्यात जेव्हा आम्ही हा पानमळाला पाणी देत असतो तेव्हा त्याला खालून पाणी लागते, तरच तो पानमळा आम्हाला बारिशमध्ये मदत करू शकतो. किंवा नाहीतर त्याचे खूप ज्याला मराठी भाषेत आपण म्हणतो की ते खूप निकृष्ट दर्जाचे पानं निघतात. त्यामुळं तर मग त्याकरिता आम्ही शेततळे केलेले आहे. आमच्या गावात भरपूर शेततळे होत आहेत. आणि दुसरी अडचण ही नैसर्गिक आहे, ज्यामध्ये गारपिटीचं प्रमाण, जर गारपीट झाली तर 1 एकरात आमचे जेवढे पण पानं असतील ते डायरेक्ट विकण्यास निकामी होतात. त्यामुळे आम्हाला ती आर्थिक अडचण त्यावेळेस होते, कारण की आम्ही लावलेला खर्चसुद्धा आमचा त्यावेळेस निघू शकत नाही. आणि सरकारने, शासनाने असं काही आता उपलब्ध आम्हाला करून दिलं नाही की गारपीट झाल्यानंतर आम्हाला याचा मोबदला मिळेल. जरी आपण भारतात असलो, आम्ही महाराष्ट्रातही असलो, तरी ह्या पानमळ्याला आम्हाला आतापर्यंत कोणतंही मिळकत मिळालेली नाही. जरी आमचं नुकसान झाली तरी म्हणजे आम्हाला आमच्या स्वतःच्याच कष्टाने यातून आम्हाला मिळकत मिळवावी लागते. त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. व्यवस्थापन करत असताना मजुरीची अडचण येत आहे, कारण की काय झालेलं आहे माहिती का, या अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जो मजूर वर्ग आहे हा म्हातारा झालेला आहे. आणि नवीन मजूर हे जे नवीन तरुण पिढी आहे ह्या पानमळ्यापेक्षा वळण्यापेक्षा त्यांचं लक्ष कोणाचं गावामध्ये हॉटेल टाकण्यात, किंवा जे समजा अति गरीब माणूस आहे तो ह्या कामात येण्यापेक्षा ट्रॅक्टरवर मक्का वगैरे काढायला किंवा सोयाबीन काढायला जाण्यास पसंत करतो. त्यामुळे भविष्यात येत्या 10 वर्षानंतर आम्हाला असं वाटत नाही की जो स्वतःचा घरचा शेतकरी आहे त्यालाच फक्त पानमळा करावा लागेल, आणि तो जर 1 एकर करत असेल तर त्याला फक्त 10 गुंठे करावे लागेल, अशी परिस्थिती भविष्यात येणार आहे. शासनाने जे समजा ज्या भागात पानमळे आहेत त्या भागात शेतकऱ्यांना 100% मध्ये शेततळे देण्याची, किंवा त्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर त्वरित उपलब्ध करून द्यावी. आणि एखाद्या बाबतीत गारपीट झाल्यास जे थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याची भरपाई ही शासनाने करावी. प्रत्येक प्रसंगी अत्यंत महत्त्वाचं असणारं पान पिकवणारे हे 2-3 गावातील शेतकरी पानमळे जगवण्यासाठी शासकीय मदतीची अपेक्षा करतायत. पानमळे जगवताना पाण्याचा प्रश्न, मजुराचा प्रश्न, तसेच गारपीट झाल्यानंतर या पिकाला विमा संरक्षण देखील नाहीये, असे 2-3 मुद्दे या शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. शासनाने या मुद्द्यांची दखल घेऊन त्यांची सोडवणूक करावी अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करतायत. नारायण काळे, लोकल 18, जालना.